राज्यातील राजकारण हे कायम बदलत राहणार असतं आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे शिवसेना आणि भाजप यांचं नातं. 1995 साली जेव्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं, तेव्हा ही युती फक्त सत्तेसाठी नव्हती, तर विचारसरणीवर आधारित नैसर्गिक युती मानली जात होती. त्याआधीपासूनच दोन्ही पक्ष एकत्र होते आणि अनेक वर्ष ही साथ टिकली. मात्र 2014 नंतर परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. भाजपचा विस्तार वेगाने झाला, त्यांची ताकद वाढली आणि त्यांचा परिणाम जागा वाटपावर झाला. इथूनच दोन्ही पक्षांमध्ये मतभेद वाढले आणि अखेर ही जुनी युती तुटली. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे उलथापालथ झाली. पुढे एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि महायुती सरकार अस्तित्वात आलं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत काही नाराजी, रुसवे-फुगवे असूनही महायुती एकत्र लढली आणि भाजपने चांगली कामगिरी करत आपली ताकद दाखवली. पण आता 2029च्या निवडणुकीकडे पाहताना पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे, की ही युती तशीच कायम राहणार का? याच्या पार्श्वभूमीवर मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं ठरत आहे. ते स्पष्टपणे म्हणतात, की प्रत्यक्ष पक्ष आपापली ताकद वाढवण्यासाठी स्वतंत्र तयारी करत असतो. 2029 मध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढू शकतात, असं ते म्हणाले. याचा अर्थ युती टिकणारच, तुटणारच असं नाही. पण राजकारणात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते, हा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. त्यांनी हेही सांगितलं, की याआधीही शिवसेना भाजप युती तुटलेली आपण पाहिली आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल हे सांगणं कठीण आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी थेट टीका केली. ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील हे स्वप्न आहे, असं सांगत त्यांनी शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे. ते वास्तवात राजकारण करत आहेत, स्वप्नामध्ये नाहीत. त्यामधून ते आपली राजकीय भूमिका ठामपणे मांडताना दिसतात. शिरसाट यांनी एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली, की कोणतेही राजकारण कायमच नसतं. अनेक वेळा अशा युती होतात, ज्या कधी शक्य वाटत नाहीत. ज्यामुळे प्रत्येक पक्षाने स्वतःची ताकद वाढवणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं, की सध्या त्यांची भूमिका महायुतीसोबत राहण्याची आहे. पण त्याच वेळी शिंदे गट आपली ताकद वाढवण्यावर भर देत आहे, हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. बच्चू कडू यांच्या निर्णयाबद्दल बोलताना त्यांचं समर्थन केलं. कडू यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे, असं ते म्हणाले. त्यांनी काँग्रेससोबत गेलेल्या पूर्वीच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित करत राजकीय टोला लगावला. पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर बोलताना त्यांनी सांगितलं, की काही मतभेद आहेत, पण अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच घेतील. पक्षात काही वेळा मतभेद होतात, पण ते सोडवण्यासाठी चर्चा होणार आहे. पुढील आठवड्यात बैठका घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न होईल आणि आवश्यक असेल तर कठोर निर्णयही घेतला जातील, असं त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील आणि उदय सामंत यांच्या भेटीबद्दलही त्यांनी स्पष्ट सांगितलं. ही कोणतीही राजकीय डील नसून वैयक्तिक भेट होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या कोणतीही निवडणूक नसल्यामुळे अशा चर्चा निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेवटी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचं कौतुक करत सांगितलं, की सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाण्याची ताकद फक्त शिंदे यांच्यात आहे. महाराष्ट्रात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका तेच प्रभावीपणे पार पाडू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एकंदरीत पाहिलं तर हे संपूर्ण प्रकरण भविष्यातील राजकीय समीकरणाचे संकेत देणार आहे. सध्या महायुती कायम असली तरी प्रत्येक पक्ष आपली स्वतंत्र ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे 2029 मध्ये नेमकं काय होईल याबद्दलची उत्सुकता आणि अनिश्चितता दोन्ही वाढताना दिसत आहे. तर मंडळी, या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवून नक्की जा.